छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची शासकीय सुरक्षा काढण्यात आल्याचं अधिकृत पत्र नुकतंच समोर आलंय। राज्यातील सुरक्षा यंत्रणेकडून सध्या विविध माजी मंत्री आणि नेत्यांच्या सुरक्षेचे पुनरावलोकन सुरू असून त्याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मागील अनेक दिवसांपासून राज्यात अनेक माजी पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कपात अथवा सुरक्षा पूर्णपणे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची Y+ सुरक्षा देखील काढण्यात आली होती। आता भागवत कराड यांच्या सुरक्षेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। सुरक्षा व्यवस्थेचे वेळोवेळी मूल्यमापन करून धोका स्तरानुसार सुरक्षा देण्यात येते किंवा कमी करण्यात येते असे प्रशासनाकडून स्पष्ट केले जाते। मात्र सलगपणे अनेक नेत्यांची सुरक्षा काढण्यात येत असल्याने या निर्णयामागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे। दरम्यान या निर्णयाबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आली नसली तरी सुरक्षा काढल्याचे पत्र हाती आल्याने हा निर्णय अंमलात आणल्याचं स्पष्ट झालंय। पुढील काळात आणखी कोणत्या नेत्यांच्या सुरक्षेत बदल होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे।